संतोष देशमुखांच्या सर्व दोषींना शिक्षा होऊन फडणवीस योग्य तो न्याय करतील अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। दुसरीकडे बीड नंतर कराड प्रकरणात आता पुण्यातील एका भाजप नगरसेवकाचीही चौकशी झाली आहे। पाहूया। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली गेल्यानं आता पुढची सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे। दुसरीकडे काल धनंजय मुंडेंनी स्वतःवरचे आरोप खोटे ठरवत बीड जिल्ह्याची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला। त्यावर अंजली दमानी यांनी कराडनं धनंजय मुंडेंबद्दल काय भावना व्यक्त केल्या होत्या त्याचा एक फोटो शेअर केलाय। या फोटोत संतोष देशमुखांच्या निर्घुण हत्येचा आरोपी आणि धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराडनं मुंडेंना मिठी मारली। 15 जुलै 2023चा हा वाल्मिक कराडचा इन्स्टा प्रोफाईलवरचा फोटो असल्याचं दमानी यांनी म्हटलंय। या फोटोखाली कराड धनंजय मुंडेंना उद्देशून लिहितोय की खऱ्या अर्थाने या जीवनात मी जे काही मिळवलं असेल ते फक्त तुमच्या मदतीने, सहकार्याने आणि सोबतीने शक्य झालं आहे। साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। दरम्यान या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीचं लोण आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचलंय। वाल्मिक कराड संदर्भात आधी बीडमधील अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली। त्यानंतर सीआयडीनं आता पुण्यातील भाजप नगरसेवकाचीही चौकशी केली आहे। पुण्यातील भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीनं चौकशी केली। आरोपानुसार ज्योती मंगल जाधव या वाल्मिक कराडची दुसरी पत्नी म्हटलं जात आहे। त्यांचीही आधी कराड फरार असताना बीडमध्ये सीआयडीनं चौकशी केली होती। पुढे कराडनं याच ज्योती जाधव यांच्या नावे पुण्यात विविध संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं। त्या खरेदीच्या व्यवहारात भाजप नगरसेवक दत्ता खाडेंची मध्यस्थी असल्याचा संशय सीआयडीला असल्यानं सीआयडीनं त्यांची चौकशी केली। दरम्यान या साऱ्या प्रकरणात गृहमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालून असल्यामुळे हत्यारा कराड विरोधात लवकरच पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास भाजपचे किरीट सोमय्या यांनी वर्तवला आहे। त्यांना सुद्धा ईडीची नोटीस आलेली आहे 2022 साली। या प्रकरणात तुम्ही गप्प आहात म्हणून हा प्रश्न येतोय। मला काय समजत नाही का हा प्रश्न कोण विचारतंय? सुप्रिया सुळेने विचारला प्रश्न। मला काय कळलं, हसायचं का रडायचं हे समजत नाही। ए बाबा, माझी आई ताई त्या संजय राऊतांना आधी लागू नका, काय झाले उद्धव ठाकरेची हालत। व त्यावेळी तो वाल्मिक कराड त्यांच्या बरोबर होता। मग त्यावेळी ती नोटीस दाबण्यासाठी सुप्रिया सुळेने प्रयत्न केला होता, असं नाही मी बोलणार पण नाही। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, बाहेर आला, सगळ्यांची कारवाई सुरू आहे। आता हे ते तपास यंत्रणा कारवाई करत असतात, तर रोज जर आपल्याला सांगायला लागलं तर कारवाई कशी होणार? म्हणून हे 2022 मध्ये अजित पवार तिथे होते, कराडी तिथेच होते। याला पॉलिटिकल स्वरूप बांगलादेश येतो की वाल्मिकी कराड सारख्या हत्यार येतो। याला पॉलिटिकल वोट बँकची वोट जिहाद हे फक्त काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना शोभा देते। आता संतोष देशमुखची हत्या प्रकरण झालेलं आहे, तो भाजपचा बूथ प्रमुख होता आणि हिंदू होता शेवटी तो। तर या सगळ्या प्रकरण जसं तुम्ही बांगलादेशींच्या विरोधामध्ये इथं पोहोचलात किंवा सगळीकडे पोहोचलात, मग संतोष देशमुखच्या कुटुंबियाची भेट घेणं किंवा त्या प्रकरणामध्ये लक्ष घालणं, त्याचं गांभीर्य समोर आणणं, या बाबतीत तुम्ही काही ऍक्टिव्हिटी केलेली नाही? मला काय समजत नाही। मी एवढा, तुम्ही बापरे किती मला मोठं बनवताय। तो महाराष्ट्रात एवढी लोकसंख्या, एवढी लोक, भाजपचं सरकार, भाजपचं मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत आणि त्यामध्ये ते संतोष देशमुख परिवार पण झाली घटना दुर्दैवी आहे त्याची सगळे। पण देवेंद्र फडणवीस आणि तपास यंत्रणा संबंधात त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे। तिकडे धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर त्यांना मुंडेंचे समर्थक अतिशय खालच्या पातळीवर ट्रोलिंग करत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलाय। मुंडेंनी समर्थकांना ताकीद न दिल्यास त्यांनी परळीत आंदोलनाचा इशारा दिलाय। धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी। जर अशाच पद्धतीचं खालच्या पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परळीत येऊन बसावं लागेल। आपण KGF चित्रपट बघितलाय, तसा मग PGF चित्रपट जो आहे तो निर्मात्यांना काढावा लागेल। इतके घोटाळे तिथे आहेत आणि PGF म्हणजे परळी गँग फाईल्स, आणि मग हे सगळं जे आहे ना ते आम्हाला तिथे येऊन बाहेर काढावं लागेल। दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.